नमस्कार, लिटिल पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे मच्छी फ्राय. आता बघूया. आधी आपण मीठ टाकून घेऊया. मी मच्छी छान अशी स्वच्छ पापलेट आणि मांदेली घेतले, त्याला साफ करून घेतले आणि आता आपण छानपैकी त्याला हे करणार आहे, मॅरिनेशन करणार आहे. तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये पहिलं मीठ टाकूया. तर हाफ एवढा चमचा मीठ टाकायचं, अर्धा चमचा मीठ झाल्यानंतर आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार. थोडीशी हळद टाकायची. लाल तिखट मीठ पूर्ण चमचा भरून टाकलेलं आहे. आमच्या घरी सगळे तिखट जास्त खातात, सो थोडंसं तिखट. त्यानंतर घी आहे, धना जिरा पावडर. ठीक आहे, धना जिरा पावडर 1 चमचा घ्यायचा आहे. आता त्यात तुम्ही कोकम असेल तर कोकम टाकू शकता, आगळ असेल ते टाकू शकता, नाहीतर मग लिंबू पिळून टाकू. मी आता नवीन नवीन जेवण शिकते. लिंबू असं छानपैकी आता छानपैकी आपण त्याला मिक्स करून घेऊया. हो, असं छानपैकी त्याला मॅरिनेट सगळा मसाला मच्छीला लागला पाहिजे. छानपैकी मसाला त्याला पूर्ण असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मग दिसत असेल, ठीक आहे. आणि मस्तपैकी आता त्याला मिक्स करून घेतलंय आणि आपण आता त्याला साईडला थोडं मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. जे पण वस्तू आहे घेतल्या जागेवर ठेवायचं. आपण आता मच्छी जी मॅरिनेट करायला ठेवलेली ती आता आपण फ्राय करूया. तर फ्राय करायसाठी मी पॅन गरम करायला ठेवले आणि आता आपण त्याच्यात थोडं जरा तेल टाकलं की मच्छी फ्राय करू. आमच्या घरी डायरेक्ट असं रवा ते सगळं लावून नाही फ्राय करत, तर एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, तेल पहिलं बघून घ्यायचं, चांगलं तापलं पाहिजे तेल. तर मी त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकायचा आपल्याला, बस. आता आपण मच्छी सगळी जी मॅरिनेट केली आहे सगळी व्यवस्थित लावून घेऊया. मला टाकायचं मच्छ्या मी पण शिकतेच आहे. कुकिंग मध्ये काय एवढी सगळी मच्छी लावून झाली आहे. आपण साईडला सगळं टाकायचं आहे. पुन्हा मसाला जो आहे आपला, जो रिमेनिंग जो वाचलाय तो पण आपण लावून तिकडे ठेवून देऊया मध्ये. आणि जो रिमेनिंग आहे तो आपल्या त्याला असं
रेस्ट नाही करायचंय, असं पलटी मारूया. बघायचं शिजलंय का, अजून वाटत नाहीये शिजले. थोडं अजून शिजू दे, मग आपण हे करू, मग आपण त्याला पलटी मारू. डिश घ्यायची, त्याच्यावर असं ठेवून द्यायचं. थोडं तेल टाकूयात. फायनली मच्छी तयार झालेली आहे. मग आता आपण असंच मी आता दररोज व्लॉग बनवणार आहे, तर तुम्ही नेक्स्ट व्लॉगसाठी पण स्टे बघत राहा.